राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। राम कदमजी, हा संपूर्ण परिसर तुम्हाला परिचयाचा आहे, काय सध्याची तिथली स्थिती? मला आता नुकतीच माहिती मिळाली। आपण घटकोपर परिसराची जर टोपोग्राफी पाहिली तर मुलुंड पासून साधारणतः घटकोपर चांदिवली पर्यंत हा पश्चिमेच्या दिशेला एक डोंगर आहे पूर्णपणे, आणि या डोंगरामध्ये वाढत्या झोपडपट्ट्या, वाढती घरं आणि त्याच्यामुळे संरक्षण भिंतीची निर्माण होणारी गरज, तर ती पाहता तेवढा संरक्षण भिंती दुर्दैवानं बांधल्या जात नाही, कारण लोकप्रतिनिधींना संरक्षण निधीसाठी असलेला जो निधी आहे त्याची मर्यादा आहे, कमतरता आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग, आपण संरक्षण भिंत जरी बांधली तरी बांधल्याच्या नंतर त्याच्यावर अनधिकृत ज्या झोपड्या बांधल्या जातात काही विशिष्ट ठराविक लोकांकडून, त्या थांबवण्याची आपल्याकडे ठोस यंत्रणा असून सुद्धा कार्यान्वित नाही। म्हणजे काय होतं, कलेक्टर, महानगरपालिका आणि म्हाडा या तिघांचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे त्या अनधिकृत झोपड्या वाढतात, कालांतराने ते अधिकृत होतात आणि अधिकृत झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या वर आपल्याला संरक्षण भिंत बांधावी लागते। त्यामुळे संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम कधीच थांबत नाही। अनधिकृत झोपड्या वाढत राहतात, त्या वाढलेल्या पुन्हा मग त्या अधिकृत होतात, अधिकृत झाल्यावर पुन्हा भिंत बांधायची, पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा भिंत बांधायची, आणि मग याच्यामुळे निधीची कमतरता आहे। हा पहिला भाग आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये डोंगरावर जे अधिकृत आहे त्यांना पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे, आणि जोपर्यंत त्यांचं आपण ठोस पुनर्वसन करत नाही तोपर्यंत भविष्यातल्या अशा घटना टाळणं हे अशक्य आहे। आणि हे जे काही 5-6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये माननीय आमदार मेहर कोटेचे आहेत, सुनील राऊत आहेत, त्याच्यानंतर मी स्वतः आहे, दिलीप मामा लांडे आहेत, भांडूचे आमचे मित्र आमदार आहेत, अशा सगळ्या आमदारांना या दरडींचा कायम प्रॉब्लेम आहे। दरड कोसळणं, लोकांच्या घरांवर येणं, तर त्याच्यामुळे याच्यावर ठोस कारवाई, धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे। अगदी राम कदमजी, तुम्ही म्हणताय तसं की या मुळात एन्करेजमेंट आहेत, अनधिकृत पद्धतीनं होणाऱ्या झोपड्या आहेत, तर त्या होऊ का दिल्या जातात? या भागात होणारच नाहीत अशा अनधिकृत झोपड्या, जेणेयोगे अशा दुर्घटना घडणार नाहीत, याची काळजी का घेतली जात नाही? कारण बरेच वर्ष हे प्रकार घडत आहेत। मी तुम्हाला एक सांगेन की या बाबतीमध्ये मी स्वतः अनेकदा महानगरपालिका आयुक्त, मानाचे अधिकारी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केलेला आहे। आता संरक्षण भिंतीसाठी फक्त 2 कोटीचा निधी आहे। आता ह्या 2 कोटीच्या निधीमध्ये तुम्ही तो खालून दगड वर डोंगरावर न्यायचा, तर त्याची जी किंमत आहे ती किंमत देखील दुपटीनं वाढते। हा पहिला भाग। आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ती भिंत बांधल्याच्या नंतर एक शासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे की त्या भिंतीच्या नंतर नवीन झोपडे तयार होणार नाहीत। ती भिंत आज बांधली, 6 महिन्यात त्या भागात आपण गेलो तर दिसतं की अजून 5-50 झोपड्या बसलेल्या आहेत। बरं, त्याला हलवायला महापालिका म्हणते आमची जागा नाही, कलेक्टरची जागा आहे। कलेक्टरला सांगितलं तर कलेक्टरांच्या प्रशासनाकडून असं उत्तर येतं की आमच्याकडे यंत्रणा नाही। तर त्याच्यामुळे यामध्ये एक तिघांचं कोऑर्डिनेशन करणारी म्हाडा असेल, कलेक्टर आणि महानगरपालिका या तिघांचा समन्वय साधून अनधिकृत बांधकामं रोखणारी एक यंत्रणा आणि सोबत संरक्षण निधीची वाढ, अशा बेसिक धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे। आणि जे अधिकृत आहेत पण जे धोकादायक आहेत अशा स्ट्रक्चर्सना ताबडतोब त्यांचं पुनर्वसन करणं, त्या पुनर्वसनाची योजना आखणं, हा दुसरा भाग। या गोष्टी जर केल्या तर भविष्यातल्या अशा घटना टाळता येऊ शकते। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी राम कदमजी। तर स्थानिक आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आपण बघतोय या भागामध्ये जरी संरक्षण भिंती बांधल्या तरी सुद्धा अर्थातच निसर्गापुढे या संरक्षण भिंतीही टिकाव धरू शकत नाहीत। त्याच्यावरती होणारी एन्क्रोचमेंट म्हणजे अनधिकृत बांधकामं ही सुद्धा अशा घटनांना आमंत्रण देत असतात। आणि सध्या घडलेल्या या घटनेमुळे आतापर्यंत 2घांचा मृत्यू झालेला आहे, तर 6 जण अडकलेले आहेत। बचाव कार्य सुरू आहे, मात्र ते संथ गतीनं सुरू आहे, कारण या भागामध्ये अतिशय अरुंद गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमधनं हा संपूर्ण ढिगारा हटवणं हे देखील अवघड जात आहे। कम से कम अभी तक 2 से 3 बॉडी तो यहाँ से निकाली गई है और अंदर भी लोगों की जान चली जाती है। 5 से 6 प्रशासन कहा जा रहा है 10 लाख। स्थानिकांकडून दिली जाणारी ही माहिती आपण बघतोय। रात्रभर प्रचंड पाऊस आणि त्यानंतर
या दरडी कोसळलेल्या आहेत. हा संपूर्ण परिसर आहे, हा डोंगराळच भाग आहे आणि याच भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या झोपड्या ज्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या आहेत. काही प्रमाणात अनधिकृत झोपड्या सुद्धा या भागामध्ये बांधल्या जातात. हळूहळू एन्क्रोचमेंट वाढली जाते आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत पद्धतीनं बांधकामं केली जातात. त्याचाही मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. गेल्या काही वर्षातला हा अनुभव आहे. स्थानिक आमदार आणि इथल्या महापौरांनी सुद्धा आपल्याला, मुंबईच्या महापौरांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे, कारण त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे. तिथल्या नगरसेविका त्या होत्या. मात्र आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर अजून 6 जण आहेत. लहान मुलं सुद्धा इथे अडकलेत अशी माहिती समोर येते.